सन्माननीय आत्मारामजी गोडबिंदे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय। साहेबांना विनंती आहे की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा। या स्पर्धेचे अगदी आपण पाहतोय मुख्य आयोजक शिवसाई ग्रुप कोल्हारे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। महेशजी क्षीरसागर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। 1100 रुपयाचं। आत्माराम दादा गोडबिंदे साहेबांकडून विकेट हॅट्रिकसाठी 1100। सन्माननीय कृष्णाजी घाटे साहेबांकडून देखील विकेट हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचं कॅश प्राइज असेल। सेकंड राउंडची पहिली मॅच आपण इथून पाहत आहे। ए पूल मधील आपण पाहायला गेलं तर जय भवानी बिरदुले आणि त्यांच्या विरोधामध्ये जय मल्हार भाकरीचा पाडा या दोन टीम दरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळते। सन्माननीय प्रमोदजी क्षीरसागर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं। आपलं देखील सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत। परेशजी क्षीरसागर आणि त्यानंतर संतोषजी क्षीरसागर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या। आपलं देखील सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत। दरम्यान जाऊया मॅच कडे, जिथे सेकंड राउंडची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते। ए पूल मधील जय मल्हार भाकरीचा पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी बिरदोले टॉस जिंकलाय भाकरीचा पाडा टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला। बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं बिरदोले टीमला। फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल एज लागली। एसटी रक्षकानं झेल कॅरी केला। पहिला आद्रा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या जय भवानी बिरदोले टीमला। फलंदाज इथून परततोय यतीन कालेकर। मोठी विकेट आली आहे बिरदोले टीमची। पहिलं षटक अगदी आपण पाहता दीपेश। इथे पुन्हा एकदा एज लागले। आणखीन एक झेल बॅक टू बॅक धक्के देत असताना बिरदोले टीमला याच मैदानावरती खऱ्या अर्थानं भरपूर सारा सराव करते भाकरीचा पाडा टीम। आणि गरुले मैदानावरती काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आहे। पहिल्या 2 बॉल वरती 2 मोठे आदरे दिलेत ते बिरदोले टीमला। प्रत्येक विकेटसाठी पप्पूजी क्षीरसागर यांच्याकडून दीपेश क्षीरसागर यांच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये। नरेशजी क्षीरसागर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज। प्रत्येक विकेटसाठी खऱ्या अर्थानं पप्पूजी क्षीरसागर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं। 2 विकेट तर इथून आल्यात। दीपेशनं त्या 2 विकेट मिळवल्या। चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये। P1च्या षटकामध्ये काय वेग आपल्याला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं दीपेश क्षीरसागरचा। वेगानं खऱ्या अर्थाने इथं बीट केलं जाते। बॉल थोडीशी हरकत करत असताना पाहायला मिळाला। अगदी आपण पाहतोय समोर टाकल्यानंतर बॉल अगदी वलन घेताना पाहायला मिळतोय। लेग कटरचा खऱ्या अर्थानं वापर केला जातोय। बॉल बॅटला जसा ब्रश होतोय एसटी रक्षक देखील चांगलं पाहायला मिळतंय। अगदी हातामध्ये दोन्ही बॉल गॅदर करत असताना 2 विकेट आल्यात। चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय संदेश बागडे। इथे दांडी गुल फलंदाज बाद विकेट हॅट्रिक सेलिब्रेशन पहा।
खेळपट्टीच्या बाहेर या, खेळपट्टीच्या बाहेर या. आत्मारामजी गोडबिंद यांच्याकडनं 1100 होते. त्यानंतर कृष्णा घाटे यांच्याकडनं देखील 1100 होते. महेशजी क्षीरसागर यांच्याकडनं देखील 500 होते आणि नरेशजी क्षीरसागर यांच्याकडनं देखील 500 होते आणि प्रत्येक विकेटसाठी पप्पू क्षीरसागर यांच्याकडनं 200. आतापर्यंत 38 आकाशजी जाधव यांच्याकडनं देखील 1100. 4900 रुपयाचं कॅश प्राइज आतापर्यंत आपण पाहताय. गोलंदाज दीपेशनं मात्र मिळवलाय जबरदस्त गोलंदाजी आणि कॅश प्राइज आता आमच्याकडे इथे जमा करायचं आहे. ज्यांनी ज्यांनी कॅश प्राइज लावलाय त्यांनी कॅश प्राइज आता जमा करा. परफेक्ट यॉर्कर. इथे एक डॉट बॉल आला होता. त्यानंतर चौथी विकेट आली आहे. काय धक्के दिलेत दीपेशनं. जबरदस्त गोलंदाजी. परफेक्ट यॉर्कर. बाडन पॅडच्या मधून बॉल निघून गेला एस्टांवरती आणि ते एस्ट्या मात्र अगदी डिस्टॉल केला. चौथा आदरा मिळाला. तो बॅटिंग करत असताना जय भवानी बिरदोले टीमला चार विकेट आल्यात. एक डॉट बॉल आला. अद्याप एकही धाव खर्च केली नाहीये. ते गोलंदाज दीपेश क्षीरसागरनं. या स्पर्धेतील दुसरे मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल का? विकेट मेडन षटक ज्यानं आतापर्यंत 4 विकेट मिळवल्यात. एक विकेट हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती आहे. हा शेवटचा बॉल दीपेश क्षीरसागरचा. इथे देखील आपण पाहताय फलंदाज बाद. या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यावाला काय हरकत नाहीये. एका ओव्हर मध्ये 5 विकेट 5 विकेट ऑल कंप्लीट केलाय. एक डॉट बॉल. काय जबरदस्त कामगिरी. या स्पर्धेतील दुसरं मेडन षटक विकेट मेडन षटक. 5 विकेट ऑल कंप्लीट केलाय. जबरदस्त गोलंदाजी. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये याच मैदानावरती सराव करतीये. अगदी आपण पाहताय जय मल्हार भाकरीचा पाडा टीम आणि त्यांचा अगदी आपण पाहतोय गलोली मैदानावरती ही कामगिरी अगदी उल्लेखनीय राहिली आहे. दीपेश क्षीरसागर हे नाव खऱ्या अर्थानं अगदी प्रत्येकाच्या अगदी ओटावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता फार चर्चेमध्ये हे नाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये यंगस्टर कोलारे टीमच्या अगेन्स्ट ज्या प्रकारे बॅटिंग केली होती जय भवानी बिरदोले टीमनं त्या बॅटिंग लाईनअपला कम्प्लिटली खऱ्या अर्थानं त्याने डॉमिनेट केलाय. त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं धाबाच बनवू दिल्या नाहीयेत. एवढी दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे ती दीपेश क्षीरसागरनं. 6 बॉल टाकले 5 विकेट मिळवल्या आणि एक डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी. एका पाठोपाठ एक धक्के दिलेत.
मोठे आद्रे जय भवानी बिरदोले टीमला अगदी आपण पाहताय सलामीचे टॉपर ऑर्डर मैदानाच्या बाहेर आल्यात, परंतु अजूनही जर पाहायला गेलं ना तर विवेक कालेकर हा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यावरती आता इथून जबाबदारी आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये टार्गेट सेट करायचं आहे. अशा वेळी अगदी जर पाहायला गेलं ना तर विवेक कालेकर जर इथून मैदानाच्या आतमध्ये 3 षटके उभा राहिला ना तर एक चांगला टोटलकडे नक्कीच पाहायला मिळेल. ते आपल्याला जय भवानी बिरदोले टीम. महेशजी क्षीरसागर यांच्याकडून खऱ्या अर्थानं सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय गोलंदाज निखिल क्षीरसागर आले. त्यांच्या विकेटसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. महेशजी क्षीरसागर यांच्याकडून निखिल क्षीरसागर यांच्यासाठी विकेट साठी 500. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय, फटका फसलाय. बराच काल हवेमध्ये जज केलं जात आहे. इथे मात्र अगदी आपण पाहताय जजमेंट चुकलं, झेल ड्रॉप. इथे जर पाहायला गेलं ना तर हा 6वा आद्रा मिळाला असता तो बॅटिंग करणाऱ्या जय भवानी बिरदोले टीमला, आणि विवेकला देखील इथून परतबा लागलं असतं, परंतु हा झेल सोडलाय. एक धाव देखील कंप्लीट झाली आहे. जीवदान मिळालंय विवेक कालेकरला. या जीवदानाचा कितपत फायदा उचलेल, कारण की संपूर्ण टीम आता अगदी आपण पाहताय संकटामध्ये आहे. आता संकटाच्या बाहेर त्याला काढायचं होतं. फटका फसला होता, मोठा फटका त्याला मारायचं होतं, टायमिंग जुळलं नव्हतं. बराच काल चेंडू हवेमध्ये होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करत होतं. जजमेंट चुकल्यानंतर अगदी आपण पाहताय झेल ड्रॉप झाला. एक धावेतून कंप्लीट झाली आहे. अकाउंट ओपन झाले 7व्या बॉलवरती आपण पाहताय. आणखीन एक चांगला बॉल फुललेंचा होता समोरच्या दिशेने. अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाब इथून देखील कंप्लीट होतीये. एका धाबानं आपण पाहताय 2 धाबा धाव फलकाबद्दी. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. निखिल क्षीरसागर पहिल्याच बॉलवरती चान्स बनला होता, तिथे खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकानं झेल ड्रॉप केला. त्यानंतर सेकंड बॉलवरती एक सिंगल आली आहे. 2 धाबा धाव फलकाबद्दी. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं, आणि त्यानंतर अगदी आपण पाहता सेकंड ओव्हरमध्ये निलेश क्षीरसागर देखील तशीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. मोठे फटके येतच नाहीये खऱ्या अर्थाने जय भवानी बिरदोले टीम साठी. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. इथे कमी गतीने टाकला होता, व्हेरिएशन आणली होती या बॉलवरती. बॉल बराच काल हवेमध्ये, नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू. तोपर्यंत अगदी आपण पाहताय 2 धाबा इथून कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळतीये, आणि या 2 धाब्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 4 वरती. 4 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता इथून खऱ्या अर्थानं जबाबदारीनं बॅटिंग करायचे मैदानाच्या आतमध्ये जय भवानी बिरदोले टीमला. खऱ्या अर्थाने इथून आता विवेक कालेकर वरती संपूर्ण जबाबदारी आहे. तो जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ करणं गरजेचं राहील. त्याच्याकडे खऱ्या अर्थानं संपूर्ण टीमचं लक्ष लागलंय. त्याची इनिंग कशा प्रकारे येईल हे देखील पाहिलं जाईल. ज्या प्रकारे आपण पाहताय या ठिकाणी गोलंदाजी केली जाते जय मल्हार बाकरी सपाडा या टीमकडनं. जबरदस्त गोलंदाजी, कमाल अशी गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. इथे आपण पाहताय आणखीन एक चांगला बॉल अगदी डिस्टन्सच्या भरून निघून आलाय. ऑन साईडला खेळायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. अगदी आपण पाहायला गेल्यानंतर प्लॅनिंग नुसार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. सन्माननीय कल्पेशजी कालेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला फटका अगदी आपण पाहताय गॅप मध्ये केलेला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगली फील्डिंग, तेवढा चांगला फेकी देखील पाहायला मिळते. अचूक आपल्याला तिथून मात्र पुनश्च एकदा एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. या सिंगलच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचताय. 5 धाबा धावफलकावरती आलात. कमी गतीने टाकला होता, पिक करता आला नाही. फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये झेल टिपली आहे. आणखीन एक आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या जय भवानी बिरदोली टीमला. मिलिंद कालेकर देखील इथून बाद. 5 या धावसंख्येवरती अगदी जर पाहायला गेलं ना तर 6 हादरे मिळालेत. मोठे धक्के एका पाठोपाठ एक. या धक्क्यातून सावरताच येत नाहीये जय भवानी बिरदोले टीमला. इथून खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर सेन्सिबल क्रिकेट
खऱ्या अर्थानं समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळणं फार गरजेचं आहे. जिथे सिंगल डबलनं धावफलक पुढे न्यायचं आहे, पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे, विकेट टिकून ठेवायची आहे. आपल्या साथीला जो सलामीचा फलंदाज आहे विवेक कालेकर, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. तिथे मात्र चुकी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते आहे. प्रत्येक फलंदाज इथून मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या आक्रमणामध्ये खऱ्या अर्थानं सबसेल नाकाम ठरली आहे ती बॅटिंग करणारी जय भवानी बिरदोले टीम. आता इथून तुम्हाला चांगली बॅटिंग करायची आहे, लक्ष तुम्हाला गाठायचं आहे, टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. त्या टार्गेटकडे तुम्हाला पाहावं लागेल. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या आणि प्लेयर चेंज केला. चला जाणता राजा पिंपलोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये मंगेश दादा पवार पुरस्कृत आर्या आविष्कार वाकस 11 दोन्ही टीमचे कर्णधार. आपण टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. नक्कीच नक्कीच आर्या आविष्कार वाकस 11 टीम कडनं रॉकी या फलंदाजाला आपण मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन खेळताना पाहणार आहोत. हार्ड हिटर पूजी क्षीरसागर यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 200 हे कॅश प्राइज आहे आणि जमा देखील केलेत त्यांनी. ऑन साईडला अगदी आपण पाहता टर्न केलं बॉलला, ताकद झोकली जाते परंतु व्यवस्थित कनेक्शन होत नाहीये. एक दाबेतून देखील पाहायला मिळते. एका दाबानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचला ते अगदी 6 वरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि 6 धाबा प्रत्येक गोलंदाजाने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. काय जबरदस्त स्पेल आतरलेत आपण पाहताय दीपेश क्षीरसागर आणि त्याच नंतर अगदी आपण पाहताय निखिल क्षीरसागर. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर अक्षय क्षीरसागर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आली महेश क्षीरसागर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी पुनश्च एकदा अक्षय क्षीरसागरसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चला जास्त वेळ घेतला जातोय, जास्त वेळ घेतला जातोय, जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 6 धाबा धावफलकावरती आल्यात. अक्षय क्षीरसागर चांगली बॅटिंग इथून आता करावी लागणार आहे बिरदोले टीमला. विवेक कालेकर खऱ्या अर्थानं अजूनही मैदानाच्या आतमध्ये परंतु इथून तो देखील आपण पाहताय ना की संयम दाखवला जातो त्याच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल होता, हलक्या हाताने कट करायचं होतं, अगदी गली आणि पॉईंटच्या मधून बॉलला खेळायचं होतं परंतु टायमिंग साधता आलं नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जे डॉट बॉल खऱ्या अर्थानं आलेत ना त्यांना खऱ्या अर्थानं प्रेशर झालंय ते अगदी आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या बिरदोले टीम वरती. चला टॉस साठी यायचंय जाणता राजा पिंपलोली आणि त्याच नंतर मंगेश दादा पवार पुरस्कृत आर्या आविष्कार वाकस 11. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की पूर्णपणे डॉमिनेट केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. इथे फटका चांगला आहे, दमदार आहे, पुढे सरकले होते व्यासपीठावरती. अगदी आपण पाहता आमच्या मान्यवरांना सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळतोय आणि अविभागासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे शिवसाई ग्रुप यांच्याकडून. प्रेमजी कालेकर यांनी हा झेल खऱ्या अर्थानं पकडला, त्यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. शिवसाई ग्रुप यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज असणार आहे आईबा कॅचसाठी. व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं हा षटकार पाहायला मिळाला. या षटकाराची गरज होती, नवसंजीवनी निर्माण करणारा हा षटकार आला. खऱ्या अर्थानं धावफलकाला पुढे नेणारा, आकारने देणारा. पुनश्च एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप हा बॉल पाहायला मिळतोय. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न खडे खडे अगदी आपण पाहताय, अगदी फुटवर्कच नाहीये, दूर भरून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा इथून आपल्याला पाहायला मिळतात त्या 12. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. 12 धाबा धावफलकावरती आहेत.
तिसऱ्या षटकातील एक बॉलचा खेळ बाकी आहे. 12 धाबा धावफलकावरती पहिलं षटक मेडन आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या त्या अगदी आपण पाहताय 5 आणि आता तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धाबा आल्यात त्या 7. 12 धाबा धावफलकावरती पुढ्यामध्ये टाकला होता. एक्स्ट्रा कव्हरला फटका केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत अगदी आपण पाहताय 2 धाबा इथून कंप्लीट होतील आणि या 2 धाबांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते 14 वरती. 14 धाबा धावफलकावरती 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 1 ओव्हरचा अजूनही खेळ बाकी आहे. इकॉनॉमिकल षटक अगदी आपल्याला प्रत्येक पाहायला मिळाला. 14 धाबा इथून आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाला. ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे जय भवानी बिरदोले टीमची त्या बॅटिंग लाईनअपला खऱ्या अर्थानं थांबवण्याचं काम केलंय ते जय मल्हार बाकरीचा पाडा टीमनं. याच मैदानावरती सराव करते. या मैदानाचा भरपूर सारा अंदाज आहे त्यांना. या विकेटचा अंदाज आहे आणि आता खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये देखील ते चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालं. ज्या प्रकारची त्यांची गोलंदाजी राहिली आहे आपल्या घरच्या मैदानावरती खेळ करत असताना. दशरथजी बागे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. चौथं षटक आणि या चौथ्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाज सागर क्षीरसागर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकामध्ये. आता या शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं विवेक कालेकरला जबाबदारी घ्यावी लागेल. मोठे फटके इथून मारावे लागतील. खऱ्या अर्थानं भरपूर सारा महेशजी क्षीरसागरांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी पुनश्च एकदा 500चं कॅश प्राईज आहे. प्रत्येक गोलंदाजासाठी ते खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून कॅश प्राईज लागलाय. अगदी इथे आपण पाहताय पंचांकडे लाऊडली अपील केली जाते. पंच अगदी जागेवरती तटस्थ कोणताही डिसिजन देत नाहीयेत. म्हणजे अगदी हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डीप झालाय बॉल. अगदी बॉलला ज्यावेळी बॅट ब्रश झाली त्यावेळी टप्पा घेत बॉल यष्टीरक्षकाकडे निघाला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. आधी खऱ्या अर्थानं जर पाच बॉल मध्ये 5 विकेट घेतल्या तर पप्पू क्षीरसागर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. दरम्यान दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि ते कंप्लीट देखील झाली आहे. 2 धाबा इथून कंप्लीट होतात. 2 धाबांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचताय तर 16 वरती. अगदी आपण पाहताय संघर्ष करतीये बॅटिंग करणारी टीम. मैदानाच्या आतमध्ये बिरदोले विवेक कालेकर चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतायत. खऱ्या अर्थानं विकेट गेल्यानंतर त्यांच्यावरती मोठा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु तो आता दबाव साईडला ठेवावा लागेल कारण की शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती आहे. पुनश्च एकदा फुलर लेनचा बॉल अगदी गॅपमध्ये केला. डीपमधनं क्षेत्ररक्षक वेगाने आले. तिथे थोडंसं फंबल पाहायला मिळालं. तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न सहजरित्या दुसरी धाबेतून कंप्लीट होताना पाहायला मिळते. या 2 धाबांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते अगदी 18 धाबा धावफलकामध्ये. किमान अगदी आपण पाहताय 24 किंवा 25 त्याच्यापेक्षा अधिक धावा धावफलकावरती आल्या तर इथून फाईट देखील केली जाईल या धावसंख्येसाठी. कारण की ज्या वेळेला आपण पाहतो कमी धावसंख्येचे खऱ्या अर्थानं सामने आपल्याला पाहायला मिळतात. कमी धावसंख्येच्या मॅचेस पाहायला मिळतात. त्या अगदी हाय व्होल्टेज देखील होताना पाहायला मिळतात. परंतु त्यासाठी तुम्हाला गोलंदाजी देखील त्याच प्रकारची करावी लागेल. माननीय रबीजी कांबरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत सरपंच चषक 2025 मध्ये. दरम्यान पाण्याची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहताय. सरपंच चषक 2025 शिवसाई ग्रुप कोल्हारे आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा आजचा पहिला वर्ष आहे आणि या पहिल्या वर्षामध्ये आपण पाहताय पदार्पण करत असताना देखणं दर्जेदार सुंदर नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. शिवसाई ग्रुपनं केलेलं हे आयोजन जबरदस्त अशी स्पर्धा
अगदी आपण पाहत आहे दुसरी रात्र या स्पर्धेतील दुसऱ्या रात्रीतील सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते ए पूलमधील बिरदोले आणि त्यांच्या विरोधामध्ये भाकरीचा पाडा. इथे देखील आपण पाहताय व्यवस्थित टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न डेंजर एंड झोन कडे बॉल हातातून निसटला आणि इथे स्किट देखील झालेत. फलंदाज ड्राईव्ह लगावली. धाव इथे कंप्लीट करायची होती. 2 धावा पुनश्च एकदा कंप्लीट झाल्यात. माहिती आहे खऱ्या अर्थानं विवेकला देखील फलंदाज क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये आहेत. अशा वेळेला हलवारपणे फटका खेळून काढतात आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉल वरती येतील तोपर्यंत 2 धावसंख्या इथून सहजरित्या कंप्लीट देखील केली जाते. इथून धावा अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात त्या 20 वरती. या षटकातील जर पाहायला गेलं तर अगदी 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल इथून समाप्त झालेत. यावेळी शफल झाले होते, पुढे निघाले होते. अगदी आपण पाहताय फाईन लेग मध्ये फटका खेचायचा होता परंतु एवढे शफल झाले की अंदाजच बांधू शकले नाहीत आणि त्यानंतर अगदी आपण पाहताय इस्टांवरतून हा बॉल निघून आला. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. हे डॉट बॉल खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरली आहे ती बिरदुले टीमची. विवेक जो सलामीला गेला असं वाटलं होतं तो इथून चांगली बॅटिंग करेल, त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतील परंतु तो देखील इथून अगदी आपण पाहताय चुकी करतोय मैदानाच्या आतमध्ये. जास्तीचे डॉट बॉल तो देखील खेळला आणि खऱ्या अर्थानं सिंगल डबलला त्यांना खऱ्या अर्थानं प्राधान्य दिलं परंतु घेर चेंज करायला हवा होता. एखाद 2 मोठा फटके आले असते तर या मॅचमध्ये मजा आली असती. आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहतोय फिंगर रोल केले होते, पडल्यानंतर अगदी बाहेर निघाला. लेग ब्रेक आणि इथून अगदी आपण पाहायला गेलं तर हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत 4 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. 4 ओव्हरमध्ये धाबा आल्यात त्या अगदी 20. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय भवानी बिरदुले टीमच्या आणि अगदी आपण पाहता आता दुसऱ्या सत्रामध्ये धाबा बनवायच्या आहेत ते जय मल्हार भाकरीचा पाडा टीमला त्या 21. दरम्यान आपण जाऊया टॉसकडे जिथे आपण पाहताय मंगेश दादा पवार पुरस्कृत आर्या आविष्कार वाकस 11 टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे आणि जाणता राजा पिंपलोरी संघाचे देखील कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत तांबे. आत्मारामजी गोडबिंदे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. इथे टॉस केला जातो आत्मारामजी गोडबिंदे साहेबांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. वेळ देखील कमी आहे ऋतिक. लगेच जाऊया मॅच कडे. आर्या आविष्कर 11 वाकस टीमनं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय जाणता राजा पिंपलोली टीमला. जशी मॅच संपेल दोन्ही टीम लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. चला भाकरीचा पाडा टीमसाठी खऱ्या अर्थानं ही सुवर्ण संधीच असेल. टीम क्वालिफाय झाली तर आत्मारामजी गोडबिंदे यांच्याकडनं एकविरा ट्रिप असेल आणि बॅटिंग करत असताना चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि इथून खऱ्या अर्थानं दुसऱ्या सत्राला जशी होईल सुरुवात कॉम्बॉक्समध्ये आपण बदल करणार आहोत. व्हाईस ऑफ कर्जत आपण पाहताय पियुषजी बाबरे सर या ठिकाणी जॉईंट होतील कॉम्बॉक्समध्ये आणि बॅटिंग करणारी टीम बॉल अगदी आपण पाहताय कार्पेटवरती चॉईस केला जाईल आणि ती समोर अगदी डगआउटच्या समोर जी लाईन दिसते ती क्रॉसिंग लाईन आहे. तिच्या पलीकडे जर फलंदाज आला त्याच्या अगोदर तुमचा फलंदाज आतमध्ये पाहिजे. तिच्या अगोदर इकडे पलीकडे जर फलंदाज आला तर फलंदाज बाद असेल. ओके जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातात पियुष बाबरे सर. थँक्यू.
हॅलो 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 चेक. गणेश शेठ वाघमारे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. भाकरीच्या पाड्या टीमचे मॅच पाहण्यासाठी खास करून ते तलेगाव मुरबाडवरून या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचं हार्दिक स्वागत. आमचे माले बाबा या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचं हार्दिक स्वागत. मग भाकरीच्या पाड्याची मॅच कुठेही असू द्यात, भाकरीच्या पाड्याच्या क्रीडांगणावरती असू द्यात किंवा ईडन गार्डनला असू द्यात, मग माले बाबांची उपस्थिती असणारच. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. शिवसाई ग्रुप कोलारे आयोजित सरपंच चषक 2025 हे दैदिप्यमान पर्वाला कालच्या दिवस रात्री फॉर्मॅटपासून सुरुवात झालेली. आजची दुसरी दिवस रात्र फॉर्मॅट आणि दुसऱ्याच दिवस रात्रीमध्ये गोलंदाज दीपेशने काय कारनामा केलेला आहे. 5 विकेट त्याने एका ओव्हरमध्ये घेतले, जिथे 2-2 षटकांचे स्पेल टाकले जातात तरी सुद्धा काही गोलंदाजांना 5 विकेटचा ऑल कंप्लीट होत नाही. तिथे दीपेशनं पहिल्याच षटकामध्ये 5 विकेट घेत अक्षरशः कंबरडं मोडून टाकलं बिरदोले टीमचं. परंतु एक प्रश्नचिन्ह मोठा उभा होता बिरदोले टीम समोर की 5 विकेट जाईपर्यंत बॅट्समन करत का होते. सिंगल डबलला कदाचित प्राधान्य गरजेचं होतं का बऱ्याचशा ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला हे चित्र सातत्याने पाहायला मिळत असतं. विनंती आहे, कोणी पडद्याला हात लावू नका किंवा पाय ठेवू नका. पडदा ही खऱ्या अर्थानं आपल्या स्पर्धेची शान आहे. आणि टॉस बॉक्समध्ये तुम्ही पाहतात जे या स्पर्धेचे उद्घाटन झालं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो, याचा आपल्याला सार्थ अभिमान असणं गरजेचं आहे. आणि या भगव्या साठी कित्येक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली, तर पडदा ही आपली शान, याची नोंद घ्या. पहिलाच बॉल वाईडिश लॉंग ऑनला खेळतात, बरोबर काउफेसला खेळाडू, 1 रन कंप्लीट. महेशजी क्षीरसागर यांच्या वतीनं सलग 2 षटकारांसाठी निलेश महाले यांच्यासाठी 500चं पारितोषिक आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. सन्माननीय श्रीमान उद्योगपती कृष्णाजी घाटे साहेबांच्या वतीने निलेश महालेच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं, जेलची शक्यता, शॉट कव्हर पॉइंटच्या दिशेने निघाला बॉल, सिंगल कंप्लीट. कॉल सेकंडचा वेगाने निघाला, थ्रो असा कमी गतीने आला, फायदा उचलताय. कोणासाठी किती बक्षीस लावा, दीपेशचं रेकॉर्ड आज कोण मोडू शकणार नाही. एकाच ओव्हरमध्ये, मॅचमध्ये सुद्धा नाही, एकाच ओव्हरमध्ये जवळपास 4,000चा तो मानकरी ठरला, 3900 रुपयाचा. नाहीतर मोजल्यावर बोलायचं 100 कमी आले. दीपेशचं रेकॉर्ड आज कोणी मोडू शकणार नाही, मध्ये विकेटमध्ये असू द्यात किंवा पैशांच्या बाबतीत असू द्यात. पप्पू शेठ क्षीरसागर यांच्या वतीने निलेशच्या प्रत्येक षटकाराला 200चं पारितोषिक आहे. इनसाइड आउट आहे फटका, सरळ सीमापार, धावा 4 इथून आलेल्या आहेत. महत्वपूर्ण सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे, परंतु गावचा संघ खेळतोय, 4 दिवस पूर्ण करायचे आहेत. दीपेशने आज कमाल केलेली आहे. दीपेश कदाचित कमानीच्या आहे, उद्या 11x15चा बॅनर लागू शकतं. व द स्टम्प्स लॉफ करायचं होतं, जेलची शक्यता, लॉंग ऑफ पासून खेळाडू पोहोचतात, वेल जज कॅच, फलंदाज बाद. हाच विचार आपण करत होतो. पहिल्या षटकामध्ये 5 विकेट गेले, त्यावेळी कदाचित बॅट्समननं सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं होतं का. प्लॅन ए जर तुमचा अनसक्सेसफुल होते तर तुमच्याकडे प्लॅन बी रेडी असणं कदाचित गरजेचं आहे. प्लॅन बी कदाचित रेडी असणं गरजेचं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 3 ते 4 5 विकेट आल्याच्या नंतर बरेचसे बॅट्समनला असं वाटलं की कदाचित
आता मॅच संपलेली त्या कारणास्तव प्रत्येकाने अटॅक करण्याचा प्रयत्न केला. तिथूनच जर धावा जर यायला सुरुवात झाली असती तर उर्वरित 18 चेंडूंमध्ये 30-35 सहजतेने बनवू शकले असते. तेवढी ताकद आहे बिरदोली टीमच्या फलंदाजांमध्ये. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये 5 विकेट गेल्याच्या नंतर तितकीशी पार्टनरशिप कदाचित बिरदोली संघ बनवू शकलेले नाही आहेत. ज्या प्रमाणचा खेळ बिरदोली संघाकडे खास करून त्यांचा बॅटिंग लाईनअप चांगला आहे. त्यामध्ये मग यतीन असू देत, त्यानंतर गुरुकडे चांगली क्षमता आहे, दीपक आहे, राहुल आहे, विवेक असे चांगले चांगले फलंदाज होते. त्यांना मॅचमध्ये चालणं गरजेचं होतं. प्रेशरला हँडल करणं कदाचित गरजेचं होतं. धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 7 या धावत संख्येवरती. तुषार पुन्हा एकदा तयार आहे. वेगवान गोलंदाज आहे तुषार. कोला टाकला. लाऊड अपील, लाऊड अपील. लेग बिफोर द स्टंप साठी डायरेक्टेड मिस. रनआउटची देखील चान्स आहे. फलंदाज बाद पंचांना घोषित केलेला. LBW की रनआउट. LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद इथून पंचांना घोषित केलेला. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू 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 सो मच. विकेट मैदानाच्या बाहेर येते. लेग बिफोर द स्टंप्स याचाच विचार आपण सातत्याने करत होतो. 30, 32, 35 किमान टार्गेट फाईट करण्यासाठी मदत झाली असते. ज्याप्रमाणे दीपेशने 5 विकेट घेतले त्याचप्रमाणे एखादा कोलारे संघाचा गोलंदाज देखील चमकला असता. कारण अंडर प्रेशर मॅचेस आहे. ऑलवेज आपण नील बायटिंग पाहिलेल्या, क्लोज एन्काउंटर होताना पाहिलेल्या. आता सुद्धा 21चं टार्गेट. या देखील धावा डिफेंड करण्याची क्षमता बिरदोले टीमच्या गोलंदाजांमध्ये. मंगेश दादा पवार पुरस्कृत आर्या आविष्कार 11 वाकस हा संघ इन ऍक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहे. यांची एक स्पर्धा आपण वाकसच्या क्रीडांगणावरती पाहिली. भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा. संपूर्ण संघ एकत्रित आल्याच्या नंतर कशी स्पर्धा होते ते मंगेश दादा पवार यांनी त्यांच्या सहकार्याने दाखवलं. आज या क्रीडांगणावरती त्यांना पुरस्कृत केलेला संघ इन ऍक्शन आहे. सामना जिंकल्याच्या नंतर कुठलाही पाठीराखा आतमध्ये जाणार नाही प्लेयर व्यतिरिक्त, याची आपण नोंद घ्या. ही खास करून महत्त्वपूर्ण सूचना आयोजकांच्या वतीनं. सरळ खेळण्याचा प्रयत्न. व्रिस्टचा चांगला वापर करत फक्त टर्न करतात. लॉंग ऑनला चेंडू फक्त सिंगल 1च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली ती 8 या धावसंख्येवरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. आता सेकंड ओव्हरमध्ये बॉलर आपण बॉलिंग मार्कवरती परेश यांना पाहत आहेत. चांगली व्हॉइस क्लिअरिटी दिलेली आहे आमचे तांडेल ब्रदर्स, जे याचं कौतुक करणं गरजेचं आहे. 12 नंतर तो वेगळ्या फॉर्ममध्ये असतो. ओव्हर द स्टंप्स. फुल टॉस आहे. टर्न करायचं होतं. मोठी काढा लागलेली आहे बॅटची. मोठी काढा बॅटची लागलेली आहे. डॉट बॉल. मोठी काढा लागली होती बॅटची. अपील तंत्राचा वापर बिरदोले संघ करत असताना 21 जर रोखायचे तर या सर्व गोष्टी आता त्यांना कंबाईन कराव्याच लागणार आहेत. अजूनही प्रेशर बनवून ठेवलेला आहे बाकरीच्या पाड्या टीमवरती. टार्गेट जरी छोटा असला ऑन पेपर तरी सुद्धा विकेट जर येत राहिलं तर ते देखील टार्गेट मोठं होऊ शकतं. 4 ओव्हरची मॅच. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. परेश क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न. लेगशिकच्या वरतून चाललेला डॉट बॉल. इथं आपण पाहत आहे वेस्टर्नच्या पाठीमागे दीपक कालेकर यष्टीरक्षण करत असताना प्रत्येक बॉलवरती केलेलं मार्गदर्शन. निखिलवरती जबाबदारी वाढलेली. निलेश माळे बाद झाल्याच्या नंतर निखिलवरती जबाबदारी वाढते. ॲज अ सिनियर खेळाडूचा रोल अदा करत असताना मैदानाच्या आतमध्ये योगेश सर यांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलेला. फुल टॉस आहे. टर्न करतात. पाठीमागे निघालाय चेंडू. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट, प्रत्येक रन इम्पॉर्टंट. कॉल आहे सेकंडचा. निघालेत फलंदाज. मिळतात धावा 2. एक एक धाव महत्वाची आहे. 2 धावा या बॉलवरती. अंतिमचे 2 बॉल आता बाकी राहतात.
अनिकेत क्षीरसागर ऑन स्ट्राईक तुम्ही पाहतात. बरेचसे पाठीराखे दोन्ही संघांच्या उपस्थितीत हार्दिक असं स्वागत आपण करूयात. ओव्हर द स्टम्प्स फुल टॉस आहे. ऑन साईडला टर्न करतात. वृषचा चांगला वापर केला. मिस्टेक झालेली आहे. या चुका करण्यापासून तुम्हाला स्वतःला थांबावं लागणार आहे. एक एक धाव इम्पॉर्टंट. तुम्ही ऑलरेडी समोरच्या संघावरती प्रेशर क्रिएट करतात आणि त्यामध्ये या चुका अजिबातच अपेक्षित नाही आहेत संपूर्ण संघाला. 2 मिळतात या बॉलवरती. टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवर. 12 धावा. अंतिम चेंडू आता बाकी आहे या पहिल्या षटकाचा. सामना बनवला खास करून बिरदोली संघानं. एक एक चुकी होती. ओव्हर द स्टम्प्स समोर उडवला. आता जेलची शक्यता आहे. खेळाडू पोहोचतायत का? पोहोचलेत आणि जेल 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 पकडली आहे. लॉंग ऑफला ग्रेट कॅच पकडलेली बिरदोले संघानं. शेवटपर्यंत हार मानणार नाहीये या कॅचनं बिरदोले संघानं सांगून दिलेलं आहे. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 12 वरती. आता विजयासाठी 12 बॉलचा खेळ बाकी राहतोय आणि धावा बनवायच्यात विजयासाठी तर 9. 12 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. मध्ये 9 धावसंख्येची इथून गरज आहे. बारा चेंडूंमध्ये विजयासाठी 9ची गरज आहे. चला थोडं फास्ट खेळा प्लीज. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. 12 बॉलमध्ये 9ची गरज आहे. बारा चेंडूमध्ये 9 करायच्यात. एक एक चुकी मागणी ठरते दोन्ही संघांना. खास करून बॉलिंग मार्क वरती यतीन आलेत. यतीन कालेकर. स्ट्रायकिंग एंडला निखिल आहे. निखिलची विकेट महत्वपूर्ण आहे. याच विकेटच्या कदाचित शोधामध्ये असावं यतीन. ओव्हर नंबर 3 मध्ये नवीन फलंदाज अभिषेक आलेत. अभिषेक क्षीरसागर. 12 बॉलमध्ये 9. चला फास्ट खेळा प्लीज. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 9. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 12 बॉलमध्ये विजयासाठी 9ची गरज. पहिलाच बॉल. वृषा सायनं टर्न करतात. बॉटमहँडचा चांगला वापर केला. पहिली वेगानं कॉल. सेकंडचा रनआउटची शक्यता. थ्रो थोडासा खराब आलेला. राहुल होते कदाचित डीप मध्ये प्रोटेक्शन करत असताना ॲज अ फिल्डर. आता 11 मध्ये 8. निखिल वरती जबाबदारी मोठी आहे. बुतिवली बनाम तलवडे या दोन टीम मध्ये जर कालची मॅच तुम्ही पाहिली असेल 12 मध्ये 8 करायचे होते. त्याच धावा डिफेंड झाल्या. तलवडे संघ जर हा कारण अकरा बॉलचा खेळ बाकी. 11 मध्ये विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. क्वार्टर फायनल मध्ये
तलवडे बनाम पिंपलोली या दोन टीम मध्ये मॅच. 1 बॉल 5 कुंदन विरलेने केलेला कारनामा. या क्रीडांगणावरती काही घडू शकतं. स्लाइस करण्याचा प्रयत्न. 12 मध्ये 9चं इक्वेशन. 1 बॉल डॉट आले, एक सिंगल आली आहे. 10 बॉल मध्ये 8. 10 बॉल मध्ये विजयासाठी 8 ची गरज आहे. यतीन बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये. आडवा बाटनं फटका. जेलची शक्यता. खेळाडू आहे त्यांना बीट करून बॉल सीमा पार. पूल करत असताना सिक्सर डोकलेला महत्वपूर्ण षटकार. धावा संख्या 19 वरती जाऊन पोहोचलेले. विजयासाठी 2 ची गरज आहे. शॉर्ट टर्म पूल करत असताना बॅकफुटला जात पॉवर होती या फटक्यामध्ये. 2 ची गरज आहे. खेळाडू कक्षामध्ये थोडीशी शांतता राखा प्लीज. विजयासाठी 2 ची गरज आहे. सॅकिंग एंडला अभिषेक. 1 षटकार काम तमाम केलेलं आहे. आता 2 ची गरज आहे. बॉल बाकी आहेत 9 बॉल मध्ये 2. 9 बॉल 2 धावा 2 बनवायच्यात 9 चेंडूंमध्ये. 1 षटकार. पूर्णपणे मॅच मध्ये पुनरागमन करत असताना बाकरीचा बाडा संघ फक्त पुनरागमन नव्हे तर पूर्णपणे मॅच वरती पकड मजबूत. पंच राहुल सर काहीतरी इशारा करत असताना क्रीडांगणावरती सावली सिलिमिडॉन ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बिरदोले टीमच्या वतीनं बरेचसे नियम काही समजावले जातील. त्या ठिकाणी राहिल्याच्या नंतर त्या खेळाडूची हालचाल थांबली जावी. त्या खेळाडूचा आवाज येऊ नये. त्या खेळाडूनं टाळ्या वाजू नये. त्याचबरोबर महत्त्वपूर्ण त्या खेळाडूची सावली विकेटवरती पडू नये. महत्त्वपूर्ण नियम समजवत असताना ग्रामीण क्रिकेट देखील आता प्रोफेशनल क्रिकेट स्टँडर्ड क्रिकेट खेळत आलेला. 2 ची गरज आहे. समोर उडवला. एक्स्ट्रा कव्हरला झेलची शक्यता नाहीये. खेळाडू जवळपास दूर आहेत. विजय चौकार इथून ठोकलेला आणि सामना इथून जिंकलेला. जय मल्हार बाकरीच्या बाडा टीम न जाऊन पोहोचलेले आहेत. तर थेट क्वार्टर फायनल मध्ये धडक मारलेली आहे जय मल्हार बाकरीच्या पाडा या संघानं. अभिनंदन टीम बाकरीचा पाडा. हार्ड लक टीम बिरदोळे. 30-32 धावा कुठेतरी फायदेशीर ठरू शकल्या असत्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच फक्त मॅन ऑफ द मॅच नव्हे तर 3900 रुपयांचा म्हणजे 3900 रुपयांचा मानकरी ठरलेला आहे. चला हस्त आंदोलन करण्यासाठी फक्त खेळाडूनेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. अभिनंदन टीम जय मल्हार बाकरीचा पाडा. ज्याप्रमाणे प्रॅक्टिस या क्रीडांगणावरती करत आलेले त्याचाच कदाचित फायदा होत असताना या क्रीडांगणावरती हार्ड लक टीम बिरदोळे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दीपेश क्षीरसागर ठरला या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच पहिल्याच ओव्हरमध्ये